विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिवसागणिक काँग्रेसमधील धुसफूस वाढत चालली आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले। काँग्रेसमधील नेत्यांनीच नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय। विधानसभेतल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता नाना पटोले टार्गेट होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळून आलाय। काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसच्याच नेत्यांनी निशाणा साधलाय। नाना पटोले आरएसएसचे एजंट आहेत, पटोलेंनी पैसे घेऊन तिकीट वाटली असे गंभीर आरोप काँग्रेसचे नागपुरातले पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी केले। पटोले यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही शेळकेंनी दिलाय। एकटा बंटी शेळके बोटावर मोजण्या इतके काय म्हणते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते माझ्यासोबत माझी निवडणूक लढत होते आणि सन्माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी जी आहे, मी थेट तिथे आरोप केला ना की भाई आरएसएसचे एजंट आहे म्हणून, आणि खरंच हे आरएसएसचे एजंट आहे। या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे, कार्यकर्त्यांमुळे जो आहे काँग्रेस पक्ष आहे, आता त्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस महानगरपालिकेच्या ज्या तिकीट आहेत त्या नाना पटोलेजींच्या माध्यमातून आणि नागपुरातले त्यांचे जे सीपीएसएलआर आहे, प्रस्थापित जे काही सीपीएसएलआर आहे त्यांच्या माध्यमातून तिकिटा या वाटल्या नाही गेल्या पाहिजे। तिकिटा ज्या आहे त्या चुकीच्या नाही वाटल्या गेल्या पाहिजे। खरा कार्यकर्ता जो आहे, खऱ्या कार्यकर्त्याला ज्या त्या तिकिटा मिळाल्या पाहिजे आणि काँग्रेस पक्ष नागपुरात जे आहे महानगरपालिका काँग्रेसची बसली पाहिजे। त्याच्यामुळे जे आहे मी आता आपली कंप्लेंट करणार। या खळबळजनक आरोपांनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी चक्क बंटी शेळकेंचंच कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। बंटी शेळके लढवय्ये नेते आहेत, आरएसएसच्या गडात ते खिंड लढवतायत अशा शब्दात वडेट्टीवारांनी बंटी शेळकेंचं कौतुक केलं। बंटी शेळके हा लढवय्या कार्यकर्ता आहे, आरएसएसच्या गडात लढतो आहे आणि निवडणुकीमध्ये त्याला मदत काही कमी पडली असेल त्यामुळे त्यांनी ती भाषा वापरली असावी, परंतु हे योग्य आहे असं मला वाटत नाही। विधानसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवाचं खापर नाना पटोले यांच्या माथी फोडलं जात आहे। काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत नाना पटोले हटाव मोहीम राबवली जात असल्याचंही बोललं जात आहे। निवडणुकीत काही चुका झाल्या असून त्या हायकमांडच्या कानावर टाकण्यात आल्यात असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। मात्र या मोहिमेमध्ये आपला सहभाग नाही हे सांगण्यासही वडेट्टीवार विसरले नाहीयेत। कुठली मोहीम करून आता आहेत ते त्यामध्ये राबवण्याची आवश्यकता वाटत नाही मला। काही गोष्टी आहेत ते ठीक आहे, हायकमांडच्या कानावर चूक झाल्या, काही बरोबर आहेत, व्यक्ती आहेत, चुका होत असतात, त्यामुळे मी त्या मोहिमेचा भागीदार नाही। नाना पटोले यांनी मात्र या सर्व आरोपांवर फारसं बोलणं टाळलंय। तो पक्षाचा विषय आहे, त्यावर योग्य ठिकाणी स्पष्टीकरण देईन असं नाना पटोले यांनी म्हटलंय। देखो, ये इशू बात का है, वो संगठन का इशू है, उसका जवाब हम समय के आधार पर बराबर दे देंगे, उसमें कोई टेंशन नहीं। मैं डेमोक्रेसी की बात कर रहा हूँ और डेमोक्रेसी बचना चाहिए क्योंकि हम लोकतांत्रिक व्यवस्था में हैं और हमें आजादी कोई आसानी से नहीं मिली, कोई भीख से नहीं मिली। काँग्रेसनं नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यात विधानसभा निवडणूक लढवली। 100हून अधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला। काँग्रेसच्या पिछेहाटीला जबाबदार धरून नानांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मुंबईहून मनोज कुलकर्णीसह अमर काणे, झी 24 तास, नागपूर।